यड्रावकरांच्या भूलतापांना बळी पडू नका। त्यांनी जे सांगतात त्याच्यामध्ये ती विश्वास ठेवू नका। प्रत्येक 5 वर्षाला बाहेर न येतात आणि इथे खेळ मांडतात, परत खेळ विस्कटून जातात, परत 5 वर्षांनी येतात। पण 13 उमेदवार सुद्धा यांना मिळत नाहीत। एकीकडे नगराध्यक्ष हुडकून आणायला लागतोय, पण कुठेतरी यड्रावकरांना एकटं पाडण्याचा प्रयत्न दिसून येतो आणि हे कितीही एकत्रित आले तर यांना कधीही जनता इथली भीक घालणार। गावभर फोन करून मग नंतर कुणाला तर आणून उभा करायला लागते। त्याच पद्धतीने जयसिंगपूरचं सुद्धा नाव या महाराष्ट्रामध्ये घेतलं जावं की जयसिंगपूर शहरासारखं मला माझं शहर करायचं आहे, असं महाराष्ट्रात इतरत्र शहर मध्ये लोक विचार करावेत। सिंगापूर करणारा जयसिंगपूर की जयसिंगपूर कधीही कुठल्याही गोष्टीसाठी बंद करायचं नाही, कधीही त्यांचं ऋण या जयसिंगपूर नगरीचं कधीही विसरू शकणार नाही। कारण एवढं भरभरून या गावामध्ये प्रेम आहे की विरोधकांना विरोधात उमेदवार उभा करण्यासाठी जंग पछाडून सगळ्या गोष्टी प्रयत्न करायला लागल्या। असं प्रेम मी कधीही या नगरीचं विसरू शकत नाही आणि ह्याच्यासाठी काहीही करायला लागेल, म्हणजे एवढं हे होतं की त्याच्यात आम्हाला काहीही करायला लागू दे, पण जयसिंगपूर हे कुठल्याही लोकाला काहीही अडचण येऊ द्यायचं नाही, एवढं निश्चितपणे मी या माध्यमातून सांगू इच्छितो।